लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याचा प्रस्ताव नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। लाडकी बहीण योजनेला नाव देण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलंय। तर लाडकी बहीण योजना शिंदेंनी सुरू केली हे सांगायलाही ते विसरले नाहीत। अजित पवारांच्या निधनानंतर या योजनेला अजित पवारांची लाडकी बहीण योजना असं नाव द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आणि त्यावर माझी लाडकी बहीण योजनेचं नाव बदलण्याचा विचार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं। अजितदादांच्या स्मृती जसं कात्रज दूध संघाने अजितदादा पवार असं नाव दूध संघाचं दिलंय, तर अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, हे तिघही लाडक्या बहिणींचे लाडके भाऊच आहेत। माझी कार्यकर्ता म्हणून ही भावना आहे की ही योजना चिरस्मरणात महाराष्ट्राच्या राहावी, याकरता त्या योजनेचं नावात थोडा बदल करावा आणि अजितदादांची लाडकी बहीण योजना असं त्याचं नाव करावं आणि असं मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र देणार आहे आणि सर्वस्वी तो निर्णय हा कॅबिनेटचा असतो। देखिए, अभी हम लोग कई प्रकार की मांगे हैं, सब बैठकर किस प्रकार से करना है उसका विचार करेंगे। अजून काही तसा प्रस्ताव आलेला नाहीये आणि प्रामुख्यानं आमचे मुख्य नेते आणि जे ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ज्यांनी मंजूर केले मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये, खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जे परिचित आहे एकनाथ शिंदे साहेब यांना निश्चितपणे त्या बाबतीत विचारणा होईल। परंतु शेवटी हे महायुतीचं सरकार आहे, जे काही निर्णय घेतले जातात ते सामूहिक निर्णय घेतले जातात आणि तो सामूहिक निर्णय घेऊन त्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी आता सुनेत्राताई पवार हे घेतले। समर्थन असेल तर नाव बदलायचं नाही, आता शेवटी हा निर्णय तीन मुख्य नेत्यांमधला आहे आणि तो निर्णय जो घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे।